आज तर माझी एक्साइटमेंट काही वेगळीच होती. जिमून आल्या-आल्या मी आधी चिप्सला बघायला गेले आणि छान आपले चिप्स 2 दिवस वाळून मस्त रेडी झाले आहेत. आता ना यांना फक्त तळून बघायचं आहे की रंग कसा येतो ते. तर बघा करताना वाटत होतं केवढे सारे चिप्स आहेत, पण वाळल्यानंतर हे 5 किलोचे चिप्स एवढेसेच होतात बरं, कारण वाळून ते छोटे होतात. तर माझी आई ना एक गोष्ट म्हणायची की चिप्स दिसायला कसेही दिसो, पण ते तळल्यानंतर एकदम छान पांढरे शुभ्र झाले म्हणजे तुमचे चिप्स छान झाले आहेत आणि त्यासोबतच कुरकुरीत कुरकुरीत तर होतातच, पण शुभ्र झाल्यावर थोडेसे छान वाटतात. कारण लालसर चिप्स बघायला तरी चांगले वाटत नाहीत. आणि काल ना माझ्याकडून एक कुटाणा झाला होता, गॅस चुकून ऑन राहिला, त्यामुळे ना आता मी काम झालं की खालचं जे मेन स्विच असतं ना तिथून बंद करत आहे. आणि अगदी थोडे चिप्स तळणार होते म्हणून तेल सुद्धा थोडंच टाकलं आणि चिप्स तळल्यानंतर बघून माझा आनंद तर अरे अरे, एवढे सुंदर पांढरे शुभ्र झाले होते ना आणि एवढे क्रिस्पी, पुढे ना मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवला आहे. असं काही कोणाची हेल्प न घेता आपण स्वतःहून करून बघितलं ना, त्याची खुशी काहीतरी वेगळीच होते. तर बघा मस्त असे कुरकुरीत चिप्स रेडी आहेत. तर हे मी विनयसाठीच तळले होते आणि त्यानंतर दोघांनाही भूक लागली होती, तर विनय म्हणले पोहे कर आणि हे चणे आणि गूळ त्यांनी ओट्यावरच मांडून ठेवलं होतं, जेणेकरून ते माझ्या मागे लागले त्याची रेसिपी बनव बनव. तर मला आलं की ते समोर दिसावं आणि मी ते आज बनवावं. तर म्हणलं आधी दोघांना पोहे करूयात. तर आता कुठलंही काहीही करायचं झालं तर माझी डाएट चालू आहे म्हणून प्रत्येक गोष्टी 2-2 बनवाव्या लागत आहेत. आता इथे पोह्यात त्यांचं तेल वेगळं आहे, माझं तेल वेगळं आहे, म्हणून दोघांनाही वेगवेगळ्या कढईत पोहे बनवले. तर चण्याची जी काही रेसिपी आहे ना, मी ती शूट नक्कीच करेल आणि ती पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आता मी मस्त पोहे एन्जॉय करते. बाय.